आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि याच दिवशी आहे एकादश. आणि आज ना दुसऱ्या दिवशी ना आपण कोणती शिवामूठ अर्पण करायची ते मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ना हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या या छान व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे. तर आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार. तर इथे बघा मी छान येते ना सकाळी पहाटे लवकर उठून सगळी जागा स्वच्छ वगैरे केलेली आहे. घर स्वच्छ केलं आणि नंतर छान असे स्वच्छ अंघोळ करून मी इथे ना देवपूजा करायला घेतलेली आहे. तर आधी ना आपली घरातली नित्यनेमाची पूजा करून घेतली आणि नंतर इथे ना मी दुसऱ्या श्रावणातील ना शिवलिंगाची पूजा करायला घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय पहिल्यांदा चौरंग टाकलं आणि त्याच्यावर पांढरं वस्त्र अर्पण केलेलं आहे. आणि इथे ना छान असा ना महादेवाचा फोटो होता तोही ठेवलेला आहे. आणि इथे ना पहिल्यांदा मी ना बाप्पांची इथे पूजा करून घेते. तर आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि शिवामूठ कोणती अर्पण करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ना पूजा करायची असेल तर ना किंवा देवघरात ना आपण अशी छोटीही पूजा करू शकतो किंवा अशी सेपरेट पूजा मांडली तरीही चालतं. तर इथे बघा मी ओम नमः शिवाय म्हणत ना मी इथे ना शिवलिंगाला पाणी अर्पण केलं आणि नंतर ना कच्च्या दुधाचा अभिषेक घातलेला आहे. तर तुम्ही पंचामृतसुद्धा तुम्ही शिवलिंगाला अभिषेक घालू शकता. तर मी नंतर ना त्याच ताटामध्ये बघा बेलपत्र ठेवून त्याच्यावरती ना शिवलिंग ठेवलेलं आहे. आणि शिवलिंग घेतलेला पाणी पडण्याचा जो भाग असतो ना तो उत्तरेकडे करायचा. तर ना मग स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला पाणीही अर्पण केलेलं आहे. तर ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप करायचा आहे. तर अभिषेक करताना ना आपण ना 108 वेळा हे आपण ना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर ही पूजा ना आपण मंदिरात पण जाऊन करू शकतो. आणि मंदिरातलं वातावरण किंवा तिथलं ना पावित्र्य जास्त असतं. तिथे कोणतीही पूजा केलेली ना जास्त आपल्याला फळ भेटत असतं. तर मी इथे ना चंदन आणि भस्मही लावून घेतलेलं आहे. शिवलिंगाच्या फोटोलाही चंदन लावून घेतलं आणि इथे शिवलिंगालाही मी चंदन आणि भस्म वाहिलं. तर आपण नेहमी पूजा करताना आधी मी दीप प्रज्वलन केलं आणि नंतर ना मी गणपती बाप्पांची पूजा केली आणि छान असं ना गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण केलेला आहे. तर नंतर मी इथे ना शिवलिंगाला बघा की छान अशी ना शिवलिंगाला आवडणारी प्रिय फुलं पांढरी फुले अर्पण केली आणि बेलपत्रही अर्पण केलं. आणि घरातल्यापेक्षा ना आपण मंदिरात ना ही पूजा केली ना घरातल्यापेक्षा जास्त आपल्याला ना छान वाटत असतं मंदिरात गेल्यानंतर. तर ना आज दुसरी शिवामूठ मी इथे अर्पण करणार आहे. तर ना शिवलिंगाला प्रिय असलेली धोत्र्याचं फळ फूल तेही अर्पण केलं. तर छान वाटते बरं का अशी पूजा करताना. आणि एक बेलपत्र जरी असलं तरी शिवलिंग आपल्यावर प्रसन्न होत असतो. तर इथे मी बघा फळेही अर्पण केले, डाळिंब आणि केळी होती, एक केळीही अर्पण केलं आणि दूध साखरेचा नैवेद्यही दाखवला. तर इथे बघा छान अशी ना पांढरी फुले होती मी अर्पण केली आणि इथे भस्मही ठेवलेलं आहे. तर नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान अशी मी छोटीशी पूजा मांडून घेतलेली आहे. आणि छान बघा थोडीशी ना मी रंगीत रांगोळीही काढून घेतली. तर मस्त असे ना मी आरतीचं ताटही सजवलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इतकं छान वाटतं ना अशी आपण घरात पूजा केल्यानंतर. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी सगळी म्हणजे आधी मी पूजा करताना एक समय लावून घेतली होती आणि नंतर ना बाकीच्या आता आरत्या वगैरे सर्व लावून घेते. खरंच इतकं श्रावणामध्ये ना खूप छान वाटत असतं आणि प्रसन्न वाटत असतं. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान इथे माझी पूजा झाली आणि नंतर मी ते शिवामूठ अर्पण करायला घेतलेली आहे. तर दुसरी शिवामूठ आहे तीळ, पांढरे तीळ आहे बरं का. तर आपण काय करायचं की आधी ना मी पांढरे तिळाला ना ओले करून घेतलं आणि छान असं बघा मंत्र म्हणत ना शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा मनातील इच्छा पूर्ण कर देवा या मंत्राचा जप मी 3 वेळा केलेला आहे. तर ना आधी आपण पांढरे तीळ ओले करायचे, मग नंतर शिवामूठ शिवलिंगावरती ना शिवामूठ अर्पण करायची. 3 वेळा आपण शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर आज श्रावणातील दुसरा सोमवार ना पांढरे तीळ आहे. तर खूप छान अशी नाही ते मी पूजा करून घेतलेली आहे. तर तुम्ही ना 108 बेलपत्र किंवा 21, 11 किंवा एक जरी बेलपत्र वाहिलं तरीही शिवलिंगाला प्रिय आहे. तर इथे मी छान बघा धूप दीप आरती वगैरे सर्व करून घेतली. तर श्रावणामध्ये बघा शिवलिंगाला किंवा कायमचंच ना आपण शिवलिंगाला धोत्राचं फळ फूल अर्पण करतो ते जास्त प्रिय आहे बरं का. तर शिवलिंगाचं ना आपल्याकडून ना खूप छान अशी ना पूजा करून घेतं. एक जरी कुठलाही पूजा म्हणजे साधी सुधी पूजा केली तरीही शिवलिंग आपल्यावर
प्रसन्न होत असतं. तर ना इथे बघा तुम्ही पाहू शकता छान अशी मी छोटीशी का पूजा होईना मांडून घेतलेली आहे. तर छान इथे मी शिवामूठ पण अर्पण करून घेतली. तर तुम्ही पाहू शकताय मस्त इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये इतकी छान अशी पूजा झाली ना, की घरातील वातावरणच छान वाटतं आणि पॉझिटिव्ह घरामध्ये वाटत असतं नेहमी. आणि छान पूजा करायची म्हणजे ना, एक बेलपत्र लागतं फक्त देवाला. पण आपल्या समाधानासाठी ना छान पूजा केल्यानंतर ना आपल्याला खूप छान असं समाधान भेटतं बरं का. आणि नामस्मरण करायचं दिवसभरात तरी आपण ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. मी आधी नाही तर शिवलिंगाची आरती करून घेतली आणि नंतर गणपती बाप्पांचीही आरती केलेली आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता आणि कापूर वगैरे मी ओवाळून घेतलं शिवलिंगाला आणि छान इथे नमस्कार वगैरे केला. तर इतकं छान अशी सकाळी पूजा करून घेतली मी. आणि तुम्ही प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी पण ना ही पूजा तुम्ही मांडू शकता. तर मी इथे ना सकाळी देवपूजा करून घेतल्यानंतर ना मी लगेच इथे ना मी शिवलिंगाची छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे. आणि जास्त काही नैवेद्य लागत नाही. फळांचा नैवेद्य दाखवला, दूध, साखरेचंही नैवेद्य दाखवलेलं आहे. तर आय होप तुम्हाला आजचा माझा ना श्रावणातील दुसरा सोमवारचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.